फर्स्ट सेकंड नाईट अशा सलग 3 शिफ्ट करून आल्यानंतरनं हे येताना सकाळी सकाळी घेऊन आले होते आईस्क्रीम. रिया आणि ईशान आता लगेचच आईस्क्रीम खायला धुरले. मग त्यांना दुसरं काहीही खायचं नसतं. बेड टीऐवजी हे बेड आईस्क्रीम खात होते. तर माझी जी काही सकाळची कामं म्हणजे नाश्ता वगैरे झाला, चहा झाला आणि त्यानंतरनं भाज्या काल मी ज्या वॉश करून ह्या सुकत घालण्यासाठी ठेवल्या होत्या ना, तर त्या मस्त अशा सुकल्या होत्या. आता टेन्शन नव्हतं. म्हटलं पहिले तर या फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि नंतरनं आपल्याला जी काही कामं करायची तर ती करून घेऊयात. तर पहिले मी भाज्या वगैरे ठेवून दिल्या, जेणेकरून त्यात आता कसलंही पाणी वगैरे राहिलं नव्हतं, कसलं मॉइश्चर नव्हतं. मग ह्या भाज्या मस्त टिकतील. ज्या मला फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि बाकी कांदे बटाटे जे काय होते तर तेही गॅलरी क्लीन केली आणि नंतरनं जिथे माझं कांदे बटाट्याचं सेक्शन आहे तर त्या ठिकाणी त्या वस्तू ठेवून दिल्या. आता माझा मोठा स्ट्रगल होता की रिया निशांची एक्झाम स्टार्ट होती. म्हटलं पहिले तर स्टडी करून घेऊया. जेवण वगैरे बनवून झालं होतं दुपारचं आणि त्यानंतरनं आम्ही घेतला स्टडी करायला. तर रियांचं असं होतं की फक्त तू माझ्याकडेच लक्ष दे, ईशानकडं काही नको. तर ईशानचे असे काही नाटकं झालेले मला माहीत नव्हतं. जेव्हा आता मी एडिट करते तर त्याच वेळेस त्याचं सुरू आहे. रियानला थोडंसं मी पाहिलं, त्याचा थोडासा स्टडी घेतला आणि नंतरनं मात्र फोकस ईशानवरच केला, कारण की त्याचं स्टँडर्ड थोडंसं मोठं आहे, त्याला थोडासा जास्त स्टडी असतो. पण रिव्ह्यूचं असतं की दादाला नाही मलाच बघतो. तर असं काहीच आमचं झाल्यानंतरनं आता हा आहे नेक्स्ट डे. स्टडी वगैरे झाला, मुलं स्कूलला गेले आणि आता त्यांची एक्झामसुद्धा स्टार्ट झालेली आहे. आता आम्ही आलो होतो शोरूमला आणि पहिल्यांदा मी गाडी चालवत आली होती, कारण की ह्यांनी घेतली होती 4 व्हीलर. तीच गाडी सर्व्हिसिंगला करायला टाकायची होती म्हणून, आणि छोटी गाडी परत रिटर्न जाण्यासाठी लागणार होती. नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो. आता हा रोड होता थोडा गावा साईडचा. तर इकडं जात असताना आम्हाला हे मशीन दिसलं. सेम जे काय आपण गहू वगैरे बनवतो ना, म्हणजे काढतो त्यावेळेस असंच मशीन यूज केलं जातं. सेम तसंच मशीन आता रागी बनवण्यासाठी सुद्धा यूज करतात. हे मी पहिल्यांदा पाहिलं होतं, कारण की बऱ्याच वेळा आम्हाला प्रश्न पडायचा की ही रागी कसं काढत असतील, कसं क्लीन करत असतील, गव्हासारखंच सेम करत असतील का, म्हणजे असा तर होता प्रश्न. आणि आज प्रत्यक्षात ते पाहिलंसुद्धा की सेम गव्हाची जी मशीन असते ना, तर त्याच मशीनीने हा रागी वगैरे सुद्धा काढली जाते. आणि ते झाल्यानंतरनं आम्ही घरी आलो आणि आज जी काही कामं होती ती तर ऑलरेडी माझी घरची आल्यानंतर लगेचच केलीसुद्धा. आणि आज होती ईशानची स्कूलमध्ये मीटिंग, तर तीच अटेंड करण्यासाठी मी आणि रियान आले आणि त्यानंतरनं ईशानला सुद्धा स्कूलमधनं घेतलं आणि आमचा संपला आजचा हा दिवस. कसा वाटला नक्की